आता पाहूया कसा रंगलाय लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमरावतीत बच्चू कडू यांचं शक्ती प्रदर्शन। अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित। वर्ध्यात रामदास तडस यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। वर्धा शहरातील महायुतीची भव्य रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित। हिंगोलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित। आष्टीकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी भरला अपक्ष नामांकन अर्ज भरताना शेळकेंकडून शक्ती प्रदर्शन। जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने निवडणूक लढणार संदीप शेळकेंचं वक्तव्य। महायुतीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर उद्या अर्ज दाखल करणार। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित राहणार। काँग्रेसकडून शिर्डीच्या जागेसाठी आग्रही असलेल्या उत्कर्ष रुपवते नाराज। उमेदवार बदलला नाही तर भिवंडी आणि सांगलीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढत करा, उत्कर्ष रुपवते यांची मागणी। लोकांना महाविकास आघाडीसाठी वोट करायचं असेल तरी कॅन्डिडेट बघून लोक म्हणतात की कसं वोट करायचं आम्ही। म्हणूनच तर मी हा आग्रह करते की पुन्हा एकदा त्या लढाईसाठी जसं सांगलीसाठी प्रयत्न करतात तसं भिवंडीसाठी करतात। तिथे सगळे युवक आहेत। महायुतीच्या उमेदवार भारती पवारांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट। दिंडोरी मतदारसंघात बाबाजींचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार।